जमिनीच्या धावणारी मेट्रो तुम्ही पाहिलीच असेल, पण आज तुम्हाला दाखवणार आहे मी अंडरग्राऊंड धावणारी मेट्रो. तर चला, आज मी सुरुवात करणार आहे मुंबई सेंट्रल स्टेशन, म्हणजे वेस्टर्न लाईनला जो मुंबई सेंट्रल स्टेशन आहे तिथे हा प्लॅटफॉर्म आहे. तर तिथून आपण जाणार आहोत गिरगाव. जगन्नाथ शंकरशेठ मेट्रो JSS असं या स्टेशनचं नाव आहे. जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मला उतरता खाली अंडरग्राऊंडमध्ये, तेव्हा हा सगळा चार्ट तुम्हाला तिकडे स्टेशनचा पूर्ण मॅप दिलेला असतो की तुम्हाला कुठून कुठून पुढे कुठल्या स्टेशनला जायचं आहे, कोणत्या स्टेशननंतर कोणतं स्टेशन येणार आहे. जसं लोकल ट्रेनला आपले सगळे स्टेशन माहिती असतात, पण आता ह्या मेट्रो जे अंडरग्राऊंड आहे त्याच्यामध्ये सगळे नवीन स्टेशनची नाव आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. हा जो रेड सिम्बॉल दिसतोय तुम्हाला, तिथे आपण आता सध्या आहोत मुंबई सेंट्रलला. तर पूर्ण हा मॅप बघितल्यानंतर आता मेट्रोचा आवाज बघा मित्रांनो, किती छान वाटते. अंडरग्राऊंड असल्यामुळे त्याचं आवाजसुद्धा येत नाही. जेव्हा आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो तर बाहेरचा कोणताच आवाज येत नाही आणि तुम्हाला स्टेशनही बघायला बाहेरचं काहीच बघायला मिळत नाही. हा माझासुद्धा हा पहिलाच अनुभव आहे आणि खूप छान मजा येते मित्रांनो. बघा आतमध्ये असं आहे, हे बघा. जेव्हा तुम्ही आतून ट्रॅव्हल करता ना, तुम्हाला बाहेरचं काहीच दिसणार नाही. मिररमध्ये फक्त आपला स्वतःचा चेहरा दिसतो. जोपर्यंत तुम्ही पुढच्या प्लॅटफॉर्मला येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच बाहेरचं दिसणार नाही. बघा, मी गिरगावला पोहोचलो आहे मुंबई सेंट्रलवरून. प्लॅटफॉर्म आल्यानंतरच तुम्हाला बाहेरचं काही दिसेल, अदरवाईज तुम्हाला बाहेरचं काहीच दिसणार नाही मित्रांनो. खूप छान अनुभव होता हा. हे बघा, खूप क्लीननेस, नीट अँड क्लीन एवढं आहे ना तिथे मित्रांनो, जबरदस्त. मित्रांनो काही जबरदस्त बनवलं यार अंडरग्राऊंड, मस्त. एंट्री करतानाचा व्हिडिओ मला काढायला नाही जमला काही कारणामुळे, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी प्लॅटफॉर्मचा दाखवला. मित्रांनो किती खाली आहे बघा, एकदम अंडरग्राऊंड. इकडे वर तुम्ही जेव्हा जाल बघा मित्रांनो किती खाली आहे बघा अंडरग्राऊंड. 2-3 सीट्या वर चढायला. जेव्हा अजून मित्रांनो वर जायचं आहे, अजून वर आलेलो नाही आहे मी अजून. सरफेसवर जायला अजून लिफ्टने मला अजून वर जाते. हे बघा, हेल्प डेस्क तिकडे असतात, त्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. मित्रांनो एक्झिट करताना आपल्याला कुपन इकडे लावायला लागते. हे बघा QR असते, ते लावल्यानंतर JSS टू गिरगाव फक्त 20 रुपये तिकीट आहे मित्रांनो. अजून मला वर जायचं आहे, अजून मी रस्त्यावर पोहोचलेलो नाही आहे. अजून एकदा मला लिफ्टचा वापर करायचा आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. टेक केअर.